नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या रेसिपीच्या चॅनलमध्ये। आजची आपली रेसिपी आहे साबुदाण्याची खिचडी। साबुदाण्याची खिचडी ही आपण उपवासाला आवर्जून खातो। चला बघूया कशी बनवतात ही खिचडी। 2 वाटी साबुदाणा तांदूळ घेऊन ते 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला भिजत घालायचे आहे। कमीत कमी 2 तास आणि जास्तीत जास्त 4 ते 5 तास हे साबुदाणा तांदूळ आपल्याला भिजत घालायचे आहे। साबुदाणा तांदूळ भिजत घालताना त्यामध्ये फक्त साबुदाणा तांदूळ बुडतील एवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि ते आपल्याला 4 ते 5 तासापर्यंत चांगले भिजू द्यायचं आहे। साबुदाणा तांदूळ धुवून झालेले आहेत। आता आपण याला 4 ते 5 तास भिजत ठेवूया। आता आपले साबुदाणा तांदूळ चांगले भिजून झालेले आहेत। 4 ते 5 तासानंतर मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे भिजला आहे साबुदाणा तांदूळ। हे बघा पूर्ण साबुदाणा तांदूळ भिजला गेलेला आहे आणि मोकळाही झाला आहे। अशा प्रकारे साबुदाणा तांदूळ भिजवला की ती खिचडी मोकळी आणि सुटसुटीत होते। सुरू करूया आपल्या साबुदाण्याच्या खिचडीला। गॅसवर कढई ठेवून कढई तापली की त्याच्यामध्ये 1-2 मोठे चमचे तेल मी घेतलेलं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला आपले 2 मध्यम आकाराचे बटाटे मी काप करून घेतले ते काप मी त्यात घालणार आहे आणि यांना पूर्ण फ्राय करून घेणार आहे। बटाटे आपले शिजून झालेले आहेत। शिजतानाच मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे, त्यामुळे नंतर थोडं आपल्या अंदाजानुसारच आपल्याला मीठ घालायचं आहे। 7 ते 8 मिरच्याचा कूट मी करून याच्यामध्ये आता घालत आहे। 1 चम्मच जिरे मी वापरणार आहे। तुम्ही जर उपवासाला जिरे खात नसाल आणि खिचडी उपवासासाठी बनवत असाल तर जिरे तुम्ही स्किप करू शकता। आपली मिरची, जिरे आणि बटाट्याचं मिश्रण चांगल्या प्रकारे तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मी साबुदाणा तांदूळ आणि दाण्याचा कूट ॲड करणार आहे आणि वरतून अंदाजानुसार मीठ घालणार आहे आणि हे व्यवस्थित बारीक गॅसवरती उलटणीने उलटपालट करून घेणार आहे, जेणेकरून आपला साबुदाणा तांदूळ हा व्यवस्थित शिजला गेला पाहिजे। गॅस बारीक ठेवायची आहे। मंद आचेवर हे मिश्रण आपल्याला उलटपालट करूनच साबुदाणा तांदूळाला वाफ लागू द्यायची आहे, जेणेकरून आपला साबुदाणा तांदूळ हा सगळ्या बाजूनी शिजला जाईल। जसा जसा साबुदाणा तांदूळाचा रंग चेंज होत जाईल तसा तसा तो शिजत जातो। 2 वाटी साबुदाणा तांदूळसाठी मी 1 वाटी शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे। साबुदाणा तांदूळची खिचडी रेडी झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती छान रंगसुद्धा आला आहे आणि आपले बटाटेसुद्धा किती छान शिजलेले दिसत आहेत। मिरचीचा रंगही त्याच्यात दिसतो आहे। मिरची मी बारीक करून याच्यासाठीच टाकली की मिरची बारीक केल्याने खाताना तोंडामध्ये मिरची येत नाही आणि असे केल्याने ती टेस्टही त्याची छान लागते। रेसिपी आवडली असल्यास कृपया करून माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। कशी वाटली तुम्हाला माझी साबुदाण्याची खिचडी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझी रेसिपी आवडली असल्यास कृपया करून तुम्हीही नक्की करून बघा, खूप छान लागते। तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे।